मराठवाड्यावर न भूतो न भविष्यती असं महासंकट कोसळलंय। कधी पाहिला नव्हता इतका भीषण पाऊस मराठवाड्यानं यंदा पाहिला। मराठवाड्यावर निसर्ग का कोपला, मराठवाड्यामध्ये ढगफुटी कशामुळे झाली, पाहुयात त्याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मराठवाड्यानं आतापर्यंत पाहिला नाही असा पाऊस पाहिला। पाऊस नव्हे तर अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस क्रूरपणे मराठवाड्यावरती संकट म्हणून कोसळला। त्यामुळे गावं आणि शेती पाण्यात बुडाली। जिकडे पाहावं तिकडे फक्त पाणी आणि पाणीच पाहायला मिळत आहे। मराठवाड्यात तब्बल 886 मिलीमीटर पाऊस झाला। सरासरीच्या 130% पाऊस मराठवाड्यात झाला। त्यामुळे कोरड्या ठाक पडलेल्या नद्यांनाही महापूर आला। सिंदफना, बिंदुसरा, सीना, मांजरा या सगळ्या नद्या तर प्रवाह सोडून तीराच्या दोन्ही बाजूने असलेल्या शेतातून दुथडी भरून वाहू लागल्या। नद्यांनी प्रवाह बदलल्यामुळे शेती, घर, जनावरं यांचं प्रचंड नुकसान झालं। मराठवाड्यात नद्यांनी काठांवरील गावं आणि शेतांमध्ये हाहाकार उडवला। नद्यांनी अजगराप्रमाणे शेकडो गावांना विळखा घातला। परिणामी होत्याचं नव्हतं झालं। मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने या भागातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलंय। मी आता बीड जिल्ह्यामध्ये आहे। बीड जिल्ह्यातल्या हिरापूर भागामध्ये मी आता उभा आहे आणि हिरापूर भागामध्ये शेतकऱ्यांचं कशा प्रकारचं नुकसान झालंय हे आपण आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते बघणार आहोत। आता आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामध्ये मी ज्या शेतामध्ये उभा आहे हे शेत आहे कपाशीचं आणि या शेतामध्ये असलेल्या कपाशीची काय अवस्था झाली आहे हे आपण या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो। सर्व दूर पाणीच पाणी या शेतामध्ये झालेलं होतं। संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते आडवं झालेलं आहे। शेतजमीन होत्याची नव्हती झालेली आहे। केवळ पीकच खराब झालंय असं नाहीये, तर या शेतकऱ्याची शेतजमीन जी आहे ती देखील उद्ध्वस्त झालेली आहे। ही शेतजमीन जी आहे ती देखील आता राहिलेली नाही आहे जागेवर। हे दृश्य आहे बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातलं। विशेषतः आपण हिरापूर भागामध्ये आहोत आणि हिरापूर भागामधली ही सगळी दृश्य आहे। या भागामध्ये प्रमुख पिकं जी आहे त्यामध्ये कपाशी असेल, तूर असेल, सोयाबीन असेल आणि ऊस असेल, ही प्रमुख 4 ते 5 पिकं आहे ज्या पिकांचं या पुराच्या पाण्यानं, या अतिवृष्टीनं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांवरती जणू आभाळ कोसळलं होतं। मोठ्या आपत्तीतून आता कसं सावरायचं, पुन्हा कशा पद्धतीने शेती करायची असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले। शासनाने काहीच नाही याची भरपाई द्यावी आणि लवकरात लवकर कर्जमाफीचा एक जे विषय त्यांनी मार्गी लावा। कारण की हे याला जे आहे का सगळे बाहेरून पैसे आणूनच खर्च केलेले आहे। आणि आता हे तोडायला आलेले 1-2-4 दिवसात याला तोडायला जमत होतं। आता हे पाणी खाली बी झाली, ताबडतोब याचे फळं का पूर्ण खाली येणार आणि झाड पण राहणार नाही। झाड याला काढून टाक लागणार आहे उन्हाळ्यात। कारण नुकसान एवढं झालं की भयंकर नुकसान झालेलं आहे। त्यांनी तातडीनं पंचनामे केले पाहिजेत। प्रत्येकाची मोटर वाहून गेली, पाईप वाहून गेली। शेतकरी देशोधडीला लागला। शेतकरी 10 वर्ष उबदार येत नाही, इतकं नुकसान झालं। आणि तुमचं शासन किती देऊन आम्हाला मदत देणार आहे? काय सांगा शासनाने सर्वतोपरी मदत दिली पाहिजे। पंचनामे व्यवस्थित लवकर झाले पाहिजेत। आणि इथं 2 घरं पाण्याखाली गेली। रेस्क्यू टीम आम्ही प्रयत्न केला, खासदारांना 10 फोन केले, एकही फोन त्यांनी रिसिव्ह केला नाही। एकदा म्हणले पाणी परिषदेला गेलेत, एकदा म्हणले सांगलीला मोर्चात गेलेत। ज्यांनी नाही ती कारणं दाखवली त्यांनी प्रत्येकाने उत्तरं दिली। सीना नदीच्या पुरामुळे सोलापूरच्या 110 गावांना मोठा फटका बसलाय। मोहोळ, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापुरातील अनेक तालुक्यांमध्ये मोठं नुकसान झालंय। सोलापूर, अहिल्यानगर आणि मराठवाड्याला निसर्गानं तडाखा दिलाय। या तडाख्यातून सावरण्यासाठी बळीराजाला बराच काळ लागणार आहे। सरकारनं मदत आणि समाजानं धीर देण्याची गरज आहे। महापुराच्या जखमा आणि खाणाखुणा आज इथं प्रत्येक घरात दिसतायत। संपूर्ण संसार इथं उद्ध्वस्त झालाय। घराची ही अवस्था झाली आहे। या घरात पाणी कुठपर्यंत होतं हे आपल्याला यावरून स्पष्टपणे दिसू शकतं। संपूर्ण घरभर गाळ पसरलाय। घरात ह्या इथपर्यंत पाणी होतं आणि हे संपूर्ण
पाण्याखाली 72 तास होतो. निसर्ग का कोपला आणि तो मराठवाड्याच्या मुळावरती का आला? मराठवाड्यात काय चुका झाल्या असा प्रश्न आता निर्माण झालाय. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते जलसंधारणाची योग्य व्यवस्था न करणे, वृक्षतोड आणि जमिनीची धूप यामुळे पाण्याची समस्या अधिक गंभीर बनली. मोठी मोठी धरणं असूनही स्थानिक तलाव, बंधारे आणि लहान प्रकल्प यांची उपेक्षा करण्यात आली. दीर्घकालीन पाणी धोरणाऐवजी तात्पुरत्या उपायांवरती लक्ष देण्यात आलं. त्यामुळे मराठवाड्यावरती ही वेळ आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ही पाऊस कोपला आहे का मानवाची चूक आहे यावरती आपण विचारणार आहोत. प्रशासन देखील काय करतंय, आपल्यासोबत नागरिक आहेत. काय सांगाल नेमकं, एवढा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय, अनेक नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी खूप मोठं नुकसान देखील झालंय. तर याच्या पाठीमागे ही नेमकी मानवी निर्मित चूक आहे का पाऊस कोपलेला आहे? दोन्ही गोष्टी आहेत. एक तर निसर्गाचा प्रकोप झालेला आहे आणि त्याला माणूसही जबाबदार आहे. आपण नद्याच्या पात्रात घरं बांधलेत, कुणी नदीच्या पात्रात मुरुम टाकून रस्ते बनवलेत, कुणी आणखीन काय काय केले, रस्ते पाण्यात, रस्त्यात पाणी, अशी परिस्थिती झाली. नाही, नक्कीच जसं या भागात पहिल्यांदा प्लॉटिंग पाडत गेली, नाल्याचं जो ओढा होता तो नाल्यात आणून ठेवला आणि जो आता 60 फूट रस्ता आहे, 60 फूट रस्ता नाल्यासहित असताना देखील आज जर परिस्थिती जर बघितली तर नाला 2 ते 3 फुटाचा झाला आहे आणि रस्ता तो 20 फुटाचाच झाला आहे. याला प्रशासन पण जबाबदारी, कारण त्यांनी फक्त गुत्तेदार पोहोचायचं म्हणून जसं पाहिजे तसं काम करून घेतलं. त्याच्या नाला राहिलाच नाही ना तिथं. नाला नाहीच आहे. मागच्या 4 ते 5 दिवसापासून आम्ही ग्राउंडवरती आहोत. आम्ही बघतोय जिथं जिथं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे तिथं छोटे छोटे जे बंधारे आहेत ते दोन्ही बाजूने म्हणजे बंधारा, त्या ठिकाणी बंधाऱ्यात अडकलेले लाकडं असतील किंवा इतर वस्तू त्यामुळे बाजूने फुटलं आहे आणि शेकडो एकरच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नद्यांवरती ज्या पद्धतीने आपण अतिक्रमण केलं आहे, बंधारे बांधताना त्या ठिकाणी इंजिनियरांचं मत किती विचारात घेतलं आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे. काही ठिकाणी तर नाले अरुंद आणि रस्ते मोठे अशी परिस्थिती झाली. त्यामुळे अतिवृष्टीत नद्या नाल्यांना प्रवाहित होण्यासाठी जागाच राहिली नाही. पुरात नद्यांनी पात्र विस्तारलं. पण चूक नेमकी कोणाची आणि त्याची शिक्षा शेतकऱ्याला का मिळावी? यात बळीराजाचा काय दोष? परिणामी आता सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं मदत करण्याची गरज आहे. ती आमची अपेक्षा आहे की कमीत कमी जे आम्ही महाराष्ट्र बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे त्याला काही समजा फेडण्याकरता मुदतवाढ द्यावी किंवा जे शेतकऱ्याकडे कर्ज आहे, आमच्या संपूर्ण शेतकऱ्याकडे जे कर्ज आहे ते कर्जमाफी करावी. नाही तर कमीत कमी थोडीशी तातडीची मदत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी कमीत कमी ह्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला शासनाला सांगावे आणि थोड्याफार प्रमाणात का होईना आम्हाला एक उभं राहण्यासाठी किंवा थोडं धीर म्हणून एक थोडीशी मदत तरी करावी. मुलीचं लग्न आहे माझे यावर्षी, करत होत नाही. तुमची आणि मुलगी आहे, त्याच्यासाठी अद्रक लावली, कपाशी. मला सगळ्या घराला येडा घातला, पाण्यानं दुरात आहे. झोपलीस का काय? मी म्हणलं झोपले बाबा. बघत येतं खाली इतकं पाणी, मला काहीच उचलाय आलेलं, काहीच घरातलं. कसा जीव वाचवला? पळालं आणि इतकं पाणी लगेच 3 वाजताच पाणी आलं इथं. ह्या घराहून पाणी गेलंय, कुठं ठेवावं म्हणताना काही सगळी कागद हे सगळं भिजलंय. काय काय नुकसान झालं? सगळं गेलं माझं, सगळं का भांडी भाजतं सगळी गेले, ते सगळे गेले तिकडे. कुठं गाव सबीत जाणवार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.